तालीम ही गोष्ट नो डाऊट खूपच चांगली आहे, बट तालीम प्रत्येकाला सूट नाही करत. प्रत्येकजण कारण का तालीममध्ये कसं असतं, वेट वाढवलं जातं, हां वेट कमी पण केलं जातं, असं नाही की नाही. पण तालीम ही गोष्टच वेगळी. तालीम ही जुनी पद्धत झाली. असं एक विचारायचं आहे मला की तुम्ही एवढं सर्व करता ह्या गोष्टी, तुम्ही जिम करता, तुमचे मी व्हिडिओज पाहतो. जो 21 वर्षाचा तरुण करत नाही तेवढं तुम्ही फिटनेस बाबतीत ट्रेन ठेवलेली आहे. तुमचं आत्ता 40 एज आहे, पण तुम्हाला मोटिवेट कुठून भेटतं एवढं सगळं, की तुम्ही मोटिवेट कोणापासून होता, इन्स्पायर कोणापासून येतं मी एवढं? मिरर, मी स्वतः मिररमध्ये बघतो ना तेव्हाच मोटिवेट होतो. आईला मारून घरात आणायला लागायचं पोरांना की बाबा बस कर खेळणं. आता आईला मारून बाहेर पाठवावं लागतं की बाबा खेळून ये जरा. ही खरी परिस्थिती आहे, खरी परिस्थिती. आणि त्याच्यामुळेच जे तुमचा मागाशी प्रश्न होता ना की अटॅकचं प्रमाण काय वाढलंय, अहो बॉडीला त्रास द्यायची प्रश्नच नाही राहिलाय. अरे मास्टरबेशन आणि सेक्स करून सोडून दे, तुझं जिम परत हे नाही होणार, तुझं बॉडी वीक पडेल असं. अरे ह्या खऱ्याच गोष्टी आहेत का? मास्टरबेशन करणं योग्य आहे का? योग्य नाहीच आहे. मी ते असं नाही म्हणत की योग्य आहे ते म्हणून, योग्य नाहीच आहे. पण त्यांनी तुमच्या फिटनेस लेवलवर काही फरक नाही पडत. फरक पडतो तुमच्या एकाग्रतेवर, मेंटॅलिटीवर, की तुम्ही त्याच गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित राहतं. तुम्ही जिम करताना पण तुमचं लक्ष तिथे नसतं.